गुड मॉर्निंग फ्रेंड्स. निघूयात आपण आता. सकाळी 6:24 झाली आहेत. ह्या दिशेने कुठे जायचं ते पाहूयात. चालेल, चला निघूयात. लेट गो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी आता फक्त एक व्हिडिओ करणार आहे पूर्णपणे. जास्त काही मोठा किंवा छोटा असं नाही मला सांगता येणार, पण इनफॅक्ट फक्त ह्या नॉर्मन ग्रीनवे हा नॉर्मन ग्रीनवे आहे त्याच्यावर एक छोटा व्हिडिओ करणार आहे फक्त. आणि केवळ ह्या रस्त्याने हा नॉर्मन ग्रीनवे किती मोठा आहे, हे पार्क किती मोठं आहे, अगदी छोटं आहे म्हणजे मी अगोदरच सांगतो. पण केवळ तेवढा पूर्ण राऊंड मी या आज फक्त मारणार आहे. फार दूरवर काही जाणार नाही आहे. मी आलो आहे इकडून असाल हायवे सोडून मध्ये एक छोटा रस्ता आत्ता जिथे ती कार गेली पास होते तिथून आतमध्ये आलो आहे. आणि आता पुढे असं मी पुढे जाणार आहे. मी फार काही दूर जाणार नाही आहे. जितकं काय असेल तेवढंच आपण पाहूयात. केवळ अशा रस्त्यानेच मी हायवे सोडून अशा या छोट्या रस्त्यानेच मी असं पुढे जात राहणार आहे. आणि किती मोठा राऊंड आहे तो तुम्हाला शेवटी दाखवेल मी. मी निघालो आहे, या रस्त्याने निघालो आहे आता मी पुढे. असं पुढे जात छोटे व्हिडिओ करत जाऊयात. त्यानिमित्ताने माझी सायकलिंग पण होईल आणि आपला छोटा व्हिडिओसुद्धा होऊ शकेल. चला जाऊयात. जेणेकरून हायवेवर चालत असताना मला जी प्रिकॉशन घ्यावी लागते व्हिडिओ शूट न करण्याची वगैरे सुद्धा त्या निमित्ताने होईल. आणि अशा रस्त्याने आपण पुढे जात राहूयात. खरं तर हा फार मोठा म्हणजे रस्ता आहे, म्हणजे मोठा इन द सेन्स दूरवर जाणार आहे. ह्या रस्त्याने मी चाललेलो आहे. पण आत्ता जरी छोटा वाटत असेल तरी फार दूरपर्यंत गेलेला आहे. हा दिसताना पाह्या एवढाच दिसतो आहे, पण एवढा नाही आहे. बराच दूर आहे. आणि ह्या रस्त्याने आपण असं पुढे निघालो आहेत. खूप सुंदर परिसर आहे हा. टेम्परेचर नाही म्हटलं तरी 16 डिग्री आहे. पण थंड वाटतं आहे फार. म्हणजे फील लाईक 16 जरी असलं तर फील लाईक 13 वगैरे तरी असेल. सुंदर आहे अगदी. मी सायकलिंग करतो आहे पण वाईब्स इतक्या हॉरिबल आहेत, इतक्या छान आहेत, इतक्या सुंदर आहेत. सायकलिंग करायला फार मजा येते, अतिशय मजा येते. सुंदर वातावरण आहे. त्याच्या कडेला सुद्धा खूप छान अशी कटिंग झालेली आहे, म्हणजे लॉन कटिंग झालेली आहे. मी असं मागून येतो आहे बरंचसं. दृश्य फार सुंदर दिसतं आहे, खरं अतिशय सुंदर दिसतं आहे. आणि हा सायकल ट्रॅक कितीपर्यंत आहे तर मलाही माहिती नाही आहे, पण आपण जाण्याचा प्रयत्न करूया. समोर थोडा वळलेला आहे, पुढे जाऊयात आता. भले मी तुम्हाला ह्या बाजूचं जरी दृश्य दाखवत असलो तरी माझ्या उजव्या हाताला सुद्धा इतकी गर्द झाडी आहेत अगदी दूरपर्यंत, की आता तुम्हाला जवळून दिसावेत म्हणून केवळ मी हा व्हिडिओ दाखवतो आहे. आणि हे कडेने सुद्धा म्हणजे ह्या माझ्या उजव्या बाजूला अशी गर्द झाडी आणि माझ्या डाव्या बाजूला म्हणजे इकडे हे सुंदर दृश्य करतो आहे. म्हणून मी लाँग टूरवर सायकलिंग जाण्याचं सोडलं आहे आणि ह्या रस्त्याने येतो आहे. मी सारखं 360मध्ये एवढ्यासाठी दाखवतो आहे की साधारण बऱ्यापैकी तुम्हाला कल्पना यावी, एवढंच काय. ते मुद्दामून 360मध्ये सारखं दाखवतो आहे. असं पुढे निघालोत आपण. कदाचित मला तर असं वाटतं की आता पुढे हा तो संपूर्ण एक राऊंड पूर्ण होईल. आणि अगदी छोटा राऊंड असेल तर मग मी हे सौंदर्य किंवा हे जे दृश्य आहे किंवा हे निसर्ग जे आहे ते दाखवण्यापेक्षा फील करण्यात मला खूप आनंद होतो आहे. कारण जे मी फील करतो आहे ते खूप आल्हाददायक वाटतं मला.
इवन थंडीसुद्धा जरी जास्त नसली तरी बोचणारी नाही आहे, थंड वाटतं आहे खरं. सारखं सारखं मी 360मध्ये दाखवतो आहे. परिसर छोटा आहे मान्य आहे मला, पण दृश्य फार छान आहेत. ट्रॅकिंग आपलं सायकलिंग फार छोटं आहे, म्हणजे ट्रॅक फार मोठा नाही आहे. जे पाण्यात फील करतो आहे मी किंवा मला वाटतं आहे, फिलिंग जे वाटतं आहे ते अतिशय सुंदर वाटतं आहे, म्हणून मी सारखं सारखं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. हे पुन्हा पुन्हा मी तेच दृश्य दाखवतो आहे, पण फील खूप छान होतं आहे, लिटरली खूप छान होतं आहे. म्हणजे मला दाखवण्यात जास्त इंटरेस्ट म्हणण्यापेक्षा मी स्वतः अनुभव जो घेतो आहे तो अतिशय सुंदर वाटतं आहे. तसं नाही आहे. मी आल्यानंतर हे असं एक आता ह्या रस्त्याने सुद्धा मी निर्णय बदललेला आहे. इकडे सुद्धा मी जाणार आहे. हा छोटा पॉन्ड आहे, त्यानंतर तिथे थोडं बसायलासुद्धा आहे, पण मी बसणार नाही आहे. माझी सायकलिंग मला पूर्ण करायची आहे. केवळ छोटा राऊंड म्हटलं तर मी तिथून ह्या टेकडीला पूर्ण वेढा मारून जाऊ शकतो, पण मी तसं नाही करणार. मी मागे छोटा ब्रिज दिसतोय की नाही मला माहिती नाही, पण माझ्या मागे जर छोटा ब्रिज दिसत असेल त्या पॉन्डवर, तर तिथून मी जाण्याचा प्रयत्न करणार आहे. मी ह्या ब्रिजबद्दल बोलतो आहे, आणि हा पुढे कुठे रस्ता जाणार आहे मला माहिती नाही, पण मी तो आता लॉंग सायकलिंगसाठी पुढे तिकडे जाणार आहे. पॉन्डमध्ये कारंजे होते, ह्या पॉन्डमध्ये कारंजं नाही आहे, पण पुढे सुद्धा असं सुंदर दृश्य आहे. हा ओढा म्हणा किंवा छोटा नाला आहे, अगदी छोटा. तर पुन्हा ह्या आता इथे सुद्धा 2 रस्ते फुटलेले आहेत. आपण जाऊयात पुढे. तर त्या मागच्या सुंदर दृश्यावरून पुढे निघालेलो आहे. आपण आता उजवीकडे वळूयात. पुन्हा एकदा मला दाखवशी वाट साईडला तो पॉन्ड आणि मागचं टेकडी दिसत नाही आहे, पण या रस्त्याने जाऊयात पुढे. आता कुठे जाणार आहे मला माहिती नाही आहे. तो तिकडे एक रस्ता गेलेला आहे सायकलिंगसाठी, आणि इकडे एक रस्ता गेला आहे. ह्या रस्त्याने मी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे. आता कुठपर्यंत जातो आहे ते मला माहिती नाही आहे. की काका तुम्ही हे जे दाखवत आहे आम्हाला, तर तुम्ही ते इंस्टाग्राम आणि फेसबुकवर का नाही टाकत? पण खरं सांगायचं तर इंस्टाग्राम आणि फेसबुक मला तितकंसं जमत नाही म्हणा, किंवा टाकता येत नाहीत म्हणा, कारण त्याच्या क्लिप्स थोड्याशा छोट्या करून टाकावं लागतात. त्यामुळे मी इंस्टाग्राम आणि फेसबुकला जास्त टाकत नाही. मी फक्त यूट्यूबला तो आपण असं निसर्गाचा आनंद घेत चाललेलो आहे. जाऊयात पुढे. हे जे मी दाखवतो आहे हे असं काही मला कुणी स्क्रिप्ट लिहून दिलेली आहे आणि ती मला वाचायची असं काही नाही आहे. पुढे आल्यानंतर मला हे सर्व दिसायला लागलं आहे, पण मला हे दाखवण्यात इंटरेस्ट नाही आहे खरं. मला ते मूळचं सौंदर्यच दाखवायचं आहे. त्यामुळे मी पुन्हा त्या दिशेला जर रस्ता गेला तर त्या दिशेने जाणार आहे. ही छोटीशी क्लिप फक्त दाखवतो तुम्हाला मी कुठपर्यंत पोचलो आहे. मी या रस्त्याने असं आलेलो आहे. हे दाखवायला मला पर्सनली इंटरेस्ट नाही आहे. मी पुन्हा त्या नैसर्गिक सौंदर्याकडे किंवा जे हिरवंगार आहे तिकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. एक ऑलमोस्ट 2.5-3 किलोमीटरचा वेढा मारून मी पुन्हा या नॉर्मल वेकडे आलो आहे. जसं मी म्हटलं होतं की तुम्हाला हे निसर्ग सौंदर्य पाहायचं आहे म्हणा, किंवा केवळ आपल्याला तो हिरवागार परिसर पाहायचा आहे, म्हणून केवळ मी या रस्त्याने पुन्हा लागलेलो आहे. आता जाऊयात पुढे. पुन्हा त्या परिसरात म्हटलं आहे आलो आहे. हे त्या परिसरात म्हणजे आपण जिथनं त्या नॉर्मन ग्रीनवे पाहायला सुरुवात केली होती तिकडे, पण त्याच्या मधल्या पेऱ्या मी खूप मोठा वेढा मारून आलेलो आहे पुन्हा या रस्त्याला यायला. ऑलमोस्ट 2.5-3 छोट्या छोट्या प्रत्येक गार्डनमध्ये म्हणा किंवा प्लेग्राऊंडमध्ये आहे, आणि आपण ह्या रस्त्याने असं पुढे पुढे निघालो आहे खरं. कारण मी म्हटलं तुम्हाला की मला फक्त आपल्याला हे असलं ग्रीन सौंदर्य पाहतो आहे आपण. त्यामुळे हे मागची जे आपण रहदारी आपलं वसाहती वगैरे होत्या किंवा कॉलनी आहेत म्हणा, ते काय दाखवलेलं नाही आहे. आपण हेच पाहण्याचा पुढे प्रयत्न करूयात. आता पुन्हा हा रस्ता कुठे जातो आहे
तिथपर्यंत जाऊयात. अशी सायकलिंग न करताही केवळ या अशा खुर्चीवर बसून हे निसर्ग सौंदर्य निहाळत बसलो तरी खूप छान वाटेल दिसतं आहे मला. मी इनफॅक्ट खरं छोट्या छोट्या क्लिप्स बनवते आणि माझा यूट्यूबला व्हिडिओ छोटा यावा म्हणून मी मुद्दामून बऱ्याच क्लिप घेत नाही आहे, कारण त्या जर मोठ्या झाल्या तर यूट्यूबमध्ये बसणार नाहीत आणि तुम्ही मोठा व्हिडिओ यूट्यूबचा माझा मोठा व्हिडिओ पाहू शकणार नाही. केवळ मी छोट्या त्यामुळे जरी वाटलं की इथलं एक क्लिप घ्यावी तर मी टाळतो आहे, कारण क्लिप घेऊन पुन्हा डिलीट करायचं मला आवडत नाही आहे आणि त्यामुळे मी छोट्याच फक्त क्लिप्स घेतो आहे. आणि हे या परिसर जे मागचे काही घरं दिसतात तर त्यांचं हे दाखवतं आहे ते बॅकग्राऊंड आहे आणि त्या बॅकग्राऊंडवरनं त्यांनी जर म्हणजे त्यांच्या घरातून पाहिलं तर हे असं दूरपर्यंत त्यांना हे सारखं दिसत असेल. किती सुंदर वाटत असेल की नाही. हे हे सर्व त्यांना या समोरून दिसत असेल. मी इथे बसून केवळ हाच विचार करतो आहे. इतकं नयन मनोहरी दृश्य आहे खरं आहे. बराच वेळ बसलो आहे. आता पुढे जाऊयात. आता व्हिडिओची क्लिपसुद्धा मोठी म्हणजे व्हिडिओसुद्धा मोठा होईल आणि मोठे व्हिडिओ तुम्ही क्लिक करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता तो भलाग्रस्त जसा चालला आहे तशी माझी सायकल मी इथे कडेला लावून त्या टेकडीवर जाणार आहे. तर मी पहा इकडे माझी सायकल मी पार्क केली आहे. मी जसं म्हटलं तुम्हाला की मी ही टेकडी चढतो आहे. मला एक माझे मित्र भेटले, ते मंगोले आहेत इनफॅक्ट आणि त्यांना ते सुद्धा असं वॉकिंगला आलेले आहेत. येस, हॅलो. Hi. It's a nice place. येस, All right, subscribe to the channel, guys. थँक्यू सर. You're welcome. What's your channel? येस सर, आय एम माय चॅनल्स नेम इज शरद. माझं चॅनल सबस्क्राईब केलं आहे त्यांनी. माझ्यासमोर स्पेलिंग विचारून आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे. तिकडेवर पोचलेलं आहे. दम लागला बाबा. हे दाखवतो आहे पण क्लिप मोठी होती आहे आणि व्हिडिओसुद्धा मोठा होईल. पण ही ऑलमोस्ट म्हणजे खरं कसं सांगायचं की दाखवायलाच पाहिजे किंवा अनुभवायलाच पाहिजे असं सौंदर्य आहे ते. खूप छान दिसतं आहे. माझ्या फिलिंग थोड्या ह्या आता बुकलेल्या आहेत. तो मंगोल्याचा ग्रस्त ज्याने आपला चॅनल सबस्क्राईब केला आहे त्यानंतर मला जे काय बोलावंसे वाटलं किंवा हे जे दाखवावंसे वाटलं ते विसरलो आहे म्हणा खरं तर. आणि मला हा व्हिडिओ तर आता इथे बंद करायचा.